महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। नमस्कार, मी वंचिता जाधव आपणा सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी प्रकाश पोटे यांची नियुक्ती करण्यात आली। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत ज्येष्ठ नेते दामभाऊ कळमकर, किसनराव लोटकेसर, आरिफ पटेल, प्रवीण वारुळे, गणेश तोडमळ, गणपत शिंदे, गणेश रोडे, अमोल कांबळे, भैया परदेशी, किसन बेदमुथा, बंटी लाहुडे, अमित गांधी, शिवाजी बेरड, दीपक गुगळे, निलेश सातपुते, सचिन हलगे, शहबाज शेख, शहानवाज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे या अपघाताने सामाजिक तसेच राजकीय कार्यात आले आहेत। 28 ऑगस्ट 2017 रोजी निंबोडी शाळा दुर्घटना होऊन त्या शाळा दुर्घटनेमध्ये त्यांची कन्या कुमारी वैष्णवी प्रकाश पोटे हिचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्यांनी जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडलेले आहे व त्यांचा नागरिकांमधला जनसंपर्क दांडगा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य होणार आहे व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रकाश पोटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चित मदत होणार असल्याचे सांगितले आहे व या निवडीबद्दल प्रकाश पोटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। भविष्य काळात समाजातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सदर पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आक्रमक पद्धतीने सोडवले जातील अशी माहिती देखील प्रकाश पोटे यांनी शिवगर्जना न्यूजशी बोलताना दिली आहे।